विला दादा मोरगे सुद्धा आहेत मॅचचा आस्वाद घेण्यासाठी. दादांना सुद्धा विनंती करेंगे प्लीज आपण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जा. या ठिकाणी आपण पाहतोय कुणाल बराप संदेश दादा दलवी यांचा संघ जीवदानी स्पोर्टचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एका साइडने आपल्याला पाहायला मिळेल विलास मोरगे सरांचा हा संघ पाहायला मिळतोय. स्वारी 11 काय काय श्राव्य 11 कनेर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बघू शकतायत प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आहे ती ट्रॉफी त्या ठिकाणी घेऊन जाताना दिसत आणि आपलं राज्यगीत या ठिकाणी तयारीत ठेवायचं आहे. हॅलो राज्यगीत या ठिकाणी आपण वाजवणार आहोत. राष्ट्रगीताकरता कमी वेळ लागतोय, राज्यगीताकरता आपल्याला जास्त वेळ लागतोय. त्यामुळेच आपण राज्यगीत आहे ते आपण शॉर्टकट मध्ये घेणार आहोत. हाल हाल तुम्ही बघू शकतायत महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती आहे आणि मी आता अतिथी कक्षामधून जे मान्यवर गेले तिथे आम्हाला अधिकृत सूचना मिळेल. आदेश पाटील त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. आदेशजी ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. सर्वांना विनंती करतो आपण आपल्या जागेवर स्तब्ध उभे राहा. महाराष्ट्राचं राष्ट्रगीत की राष्ट्रगीत संदीप सर? राज्यगीत आपण या ठिकाणी रेडी ठेवलेलं आहे. राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा. एक साथ विश्राम. 2 मिनिटं त्या ठिकाणी आपण तमाम क्रीडा रसिकांना विनंती करतोय आपण क्रिकेट मॅचला बघण्याकरता आलात परंतु आपल्या डोक्यावर जर कॅप असेल तर कॅप आपण बाजूला करा, खाली करा. डोळ्यांवर गॉगल असेल तर गॉगल सुद्धा उतरवा. आज प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे आपल्या गावाचा, प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे आपल्या तालुक्याचा, प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे आपल्या जिल्ह्याचा, प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे आपल्या राज्याचा आणि प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे आपल्या भारत देशाचा आणि प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे आपल्या राजांचा. त्यामुळेच आपण महाराष्ट्राचं राज्यगीत या ठिकाणी सुरू करणार आहोत. आदेशजी पुढील सूचना द्या आपण. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. महाराष्ट्राचं राज्यगीत शुरू करेंगे. शुरू कर. वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी हिमथडीच्या तटाराया हिमथडीच्या तटाराया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा. हे आपल्या महाराष्ट्राचं राज्यगीत आपण या ठिकाणी थोडक्यात वाजवलंय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. एक साथ विश्राम. पुन्हा आपण ओळूया. आदेशजी त्या ठिकाणी आपल्याला सूचना देत आहेत. यस, मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय प्रदीपदादा धोदरोडे विद्यमान अध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. दोन्ही संघाचे कर्णधार विनंती करतो की आपण समोरासमोर या. टॉस केला जाईल. मेगा फायनल ज्या 3 दिवसांमध्ये आपण पाहू शकलात की या संपूर्ण स्पर्धेची रूपरेषा आणि हे दोन्ही संघ जीवदानी स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकाल श्राव्य 11 कनेर संदेशी दळवी यांचा संघ आणि एक एंडे विलाजी मोरगे यांचा संघ आपण पाहू शकाल. किती ओव्हरचा मॅच असेल ती माहिती सुद्धा दिली जाईल. छापाचा कॉल आहे आणि काटा. सो श्राव्य 11 कनेर संघ ऑन द टॉस. यज्ञ निर्णय सांगायचा. फिल्डिंग घेतले दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतोय.
आणि मान्यवरांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. 4 ओव्हर मॅच, 4 ओव्हर. थँक्यू सो मच. बरेचसे पाहुणे मंडळी त्या ठिकाणी गेले होते. आपल्याकडे वेळ सुद्धा फार कमी होता. महाराष्ट्राचं राज्यगीत या ठिकाणी आपण वाजवलंय. राज्यगीताचा दर्जा 2 वर्षापूर्वी मिळाला या जय जय महाराष्ट्र माझा या गीताला. खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा माहिती देतोय. राजा बडे यांनी लिहिलेलं, श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं आणि शाहीर साबळे यांनी आपल्या कणकणीत आवाजात विनंती करतोय विलाजी मोरगे यांच्याकरिता आपण नुकताच पेश केलंय. मुळी आपण बँच पथक या ठिकाणी तयार आहे. कॅशोवान येत आहेत आणि लगेचच हे वाजलं जाईल. थँक्यू. आता बघा एक गोष्ट संदीप सर इथे सांगावीशी वाटेल. 1000 रुपये दिले संदेश दळवीने आणि विकेट पडल्यानंतर बँडवाल्यांनी बँड वाजवलाय. आता बँडवाला कोणाच्या दिशेने हे सुद्धा पाहण्यायोग्य असेल. विलाजी मोरगे सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहू शकाल स्मिता हास्य करतायत. कॅच करिता 500 रुपये विलाजी मोरगे. प्रशांत गोवारी करिता हे कॅच प्राइज आहे. पॉईंटच्या रिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. जोपर्यंत अगदी आपण पाहू शकाल चेंडूला उचलून फेकी केली जाते. या 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर जॉईन होतील आणि धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 10 रन्स ऑन अ कार्ड. 10 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळते. आमच्या समवेत संदीपजी गावड सर आहेत. काय म्हणाल, 4 षटकांचा सामना आहे, संध्याकाळचं सत्र आहे, कितपर्यंत टार्गेट आपण पाहू शकाल? यस, संध्याकाळच्या सत्रामध्ये 40च्या आसपास तरी मजल मारायला हवे. परंतु पहिल्या षटकामध्ये विकेट तर गेलेत, धावा सुद्धा येताना दिसत आहेत. स्कोर बोर्ड जर आपण बघितलं तर ते 10 धावा धावपळकावर चाललेले आहेत. टायमिंग व्यवस्थितरित्या होतोय आणि फायदा पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला जास्त होऊ शकतोय असं मला वाटतंय. तेच थोडासा बिल्कुल आणखी कॅश प्राइज आले. बिल्कुल सही कहा आपने संदीप जी कि जो टीम पहले बल्लेबाजी कर रही है उनके लिए बहुत ही फायदे की बात है. अगर 40-45 रन बनते हैं तो बहुत अच्छे होंगे, क्योंकि जो टीम बाद में बल्लेबाजी करेगी उनको कम रोशनी का सामना करना पड़ेगा. निश्चित स्वरूपी ज्या पद्धतीने संध्याकाळी 17 इव्हिनिंग सेशन आहे, थोडंसं हलकासं दमट वॉचरच आहे. शर्माजी आपल्यासोबत काय जॉईंट झालेत आणि आजच्या दिवसामध्ये रंग भरण्याचे काम त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक नाना पाटेकरचा डायलॉग होऊन जाऊ दे असं आमच्या प्रेक्षकांचं मात्र एक मनोगत आहे. फायनल अंतिम फेज आहे. अंतिम फेज मध्ये अगदी एक डायलॉग होऊन जाऊ द्या. 11 या अंकांवर धावफलक आहे. ऑन साइडला खेळलाय. मिस्टामिक स्ट्रोक आहे. मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे प्रदीप. यस, बँड पथकाकरिता आणखी एक कॅश प्राइज येते. आदरणीय सन्माननीय विलाजी मोरगे 1000 रुपयांचे कॅश प्राइज आणखी जाहीर झालंय. थँक्यू थँक्यू बँड पथक. स्कोर कार्ड बोर्डवर आहे एकंदरीत 12 या अंकांवर. बघा विकेट गेल्यानंतर षटकार आल्यानंतर बँड नक्कीच वाजेल. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉडी लाईनला चेंडू अगदी आदळला गेलाय. इथून पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत डॉट बॉल येतोय. बोलूयात आपण शर्माजी, काय म्हणाल, कशा पद्धतीने आपण पाहिलं या परिसरामध्ये, आप यहाँ पे पधारे, कैसा आपको फील हो रहा है? मुझे बहुत अच्छा लग रहा है. हमारे विक्की बधाले जी और आदेश पाटिल जी का बहुत बहुत एक बार फिर धन्यवाद करना चाहता हूँ. मेरे प्रिय मित्र, आपने जो मुझे मान सम्मान दिया है वो सारी ज़िंदगी मुझे याद रहेगा कि मैं यहाँ पे आया और आपने मुझे इतना प्यार दिया और इतने अच्छा टूर्नामेंट मुझे देखने को मिला. नहीं, डायलॉग तो मैं बाद में बोलूँगा. अभी मैच देखे उसके बाद जब हम पारितोषिक समारोह होगा तो हम एंजॉय करेंगे. स्कोर कार्ड बोर्डवर एकंदरीत आहे 12 या अंकांवर. हे आमचं अहोभाग्य आहे की आपल्या समवेत पुन्हा एकदा हे कमेंट्री आणि समालोचन पॅनल शेअर करायला मिळतंय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सुधीर सर्वद एक बळगट धनगटी प्लेअर म्हणून गणला जातो या परिसरातील. नॅचरली स्ट्रोक आहेत या खेळाडूकडे आणि एक अनुभव असलेला फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल आहे. कणखरता जेव्हा जेव्हा मिडल ऑफ द बॅट कनेक्शन होतं तेव्हा चेंडू बराच लांबवर जातो. एक एंडने अजय सालकर एक चांगलं कॅल्क्युलेशन त्याने सुद्धा ठेवलंय. जेव्हा सुधीर बाद होतो तो शेवटपर्यंत राहतो मैदानाच्या दिशेने. 13 या अंकांवर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षक वर्ग आम्हाला पाहतायत, ऐकतायत, त्या सर्वांचं स्वागत असेल. कडे प्रीमियर लीग सीझन 3 कोण असेल चॅम्पियन संघ. ऑनसाइडला पडवला मिस टायमिंग स्ट्रोक. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करून दाखवले.
यज्ञेश पाटील जोपर्यंत चेंडूला येऊन उचलून फेकी करतील तोपर्यंत या 2 धाबा पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 15 या अंकांवर. पहिल्यांदाच असं घडणार आहे कारण की 2 सीझनमध्ये आपण पाहू शकलात पहिल्यांदाच चॅम्पियन ठरला गेला संकेत 11 विरार फाटा हा संघ गणेशजी गोवारी यांचा. दुसऱ्या वर्षामध्ये चॅम्पियन ठरला प्रदीप दादा धोदडे यांचा संघ हर्षद 11 विरार फाटा या नावाने. तर यंदाच्या वर्षामध्ये एक नवीन चॅम्पियन आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे आणि अगदी म्हणायचं झालं तर या परिसरामध्येच ही ट्रॉफी राहिली होती आतापर्यंत विरार फाटामध्ये. परंतु पहिल्यांदाच असं घडेल की अगदी आउट ऑफ बॉक्स थोडंसं पाहायला मिळतंय. परंतु जे फलंदाज आहेत गोलंदाज आहेत ते सुद्धा याच परिसरात आहेत. एकंदरीत अजय सालकर याला आपण पाहू शकाल सुधीर सरवदे आहेत यज्ञेश पाटील स्वतः या ठिकाणी आपण पाहू शकाल. म्हणजे चांगला प्रतिसाद झाला. हीच खऱ्या अर्थाने लीग फॉर्मॅटची अगदी एक गंमत आणि जम्मत आहे संदीप सर. अर्थातच चर्चा आपण करणार आहोत. मॅच त्या ठिकाणी सुरू होतोय. खूप चांगलं एन्जॉय केलं प्रेक्षकांनी. चोही बाजूने प्रेक्षकांची गर्दी आहे आणि एक नवीन आपल्याला विजेता मिळेल. तिसऱ्या पर्वामध्ये नवीन संघ बघणार आहोत. तो संघ कोण असेल? जीवदानी स्पोर्ट्स संघ असेल की श्राव्या 11 कनेरचा संघ असेल? मेहनत करावी लागेल त्याकरिता. कष्टविना फळ नाहीये क्रिकेटच्या माध्यमातून. एकंदरीत 16 या अंकांवर ही धावसंख्या 16 रन्स ऑन अ कार्ड. जोरकास मारण्याचा प्रयत्न खूप चांगली लाईन नाहीये हलकासा मार्जिन ऑफ इरर पाहायला मिळाला. पंचांनी वेट केलं वॉच केलं आणि तदनंतर आपल्यापर्यंत निर्णय सुपूर्द केलाय. स्कोर कार्ड 17 या अंकांवर. मेहनत आणि कष्ट तर करावेच लागतील. कष्ट केल्यानंतर सर्व काही मिळत असतं. जे काय मिळवायचं असेल तर कष्टानेच मला मिळवावं लागेल. थोडीशी पाटेल पण अभिमान वाटेल. म्हणूनच आपण सातत्याने म्हणलेला की जिंदगी उसी के साथ खेलती है जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाता है तो कोई खिलाड़ी संघर्ष करके निखर जाता है. म्हणून इथून तुम्हाला संघर्षातून वाट शोधावी लागेल. संघर्षातून तुम्हाला पुनरागमन करावं लागेल. 17 या अंकांवर धावफलक आहे. 17 रन्स ऑन अ कार्ड 17 धाबा या स्कोर कार्डवर लागल्यात. पुन्हा एकदा प्रकाश जोरकस मारणार समोरच्या दिशेने चेंडू हवाई सफरवर. हाय हॅलो टाटा बाय बाय 6 धाबा. थँक्यू बँड पथक. स्कोर कार्ड एकंदरीत जाऊन पोहोचले बोर्डवर 23 या अंकांवर. थँक्यू सो मच बँड पथक. चांगली वाजंत्री त्यांच्या माध्यमातून सुद्धा. आता डीजेची बारी. 2-3 सॉन्ग डीजेचे सुद्धा होऊन जाऊ देत अशी प्रेक्षकांची मागणी आहे. 23 या अंकांवर धावफलक. एकदा तुमची एकदा त्यांची बरोबरीच. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला. मी म्हटलं होतं नॅचरली स्ट्रोक आहे त्या खेळाडूकडे परंतु आंबराई आहे. चेंडू आतमध्ये रोखलाय. अरमान त्या दिशेने फेकी करतोय आणि पंचांचा एक हात हवेमध्ये सुद्धा आहे. रुको जरा सबर करो कॅमेरामॅन फोकस करो. यस फोकस झालाय. नो चा इशारा. आता नो प्लस 2 धाबा या 3 अतिरिक्त धाबा. संध्याकाळच्या सत्रामध्ये या सर्व काही धाबा आहेत ना त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचलाय 26 अंकांवर. आता धावसंख्या चांगली झालेली आहे असंच म्हणायला लागेल आदेश. कारण जे हवं होतं ते प्राप्त केलेलं आहे. ज्या पद्धतीने दोन्ही बॅटरने आता मोर्चा सांभाळलाय. चांगली धावगती चांगली रणनीती यावेळेला बॅटिंग करणाऱ्या जीवदानी स्पोर्ट्सची. क्रिकेटची मजा तेव्हाच येते ना संदीप सर जेव्हा ती काळोखामध्ये होते. आपण सातत्याने मागील काही वर्षांमध्ये जर गेलो तर अशाच पद्धतीचं क्रिकेट व्हायचं. काळोखामध्ये सुद्धा आपण क्रिकेट खेळलेलं आहोत. यावेळेस बॅटची एज लागले की काय असा मात्र परंतु एक एंडे फ्री हिट. ओहो म्हणून मी म्हटलं क्रिकेटमध्ये कॉन्सन्ट्रेट खूप महत्वाची गोष्ट. एज तर लागली होती परंतु त्या अगोदर काय होतं फ्री हिट. आणि पंचांनी सुद्धा अर्जुन चक्र या अगोदर फिरवलं होतं. स्मिता असे करतात महेंद्र जिगरेल सुद्धा. म्हणूनच क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच तुम्हाला ऍक्टिव्ह राहावं लागतं. तुम्ही स्लीपी तुम्ही स्लॉपी होऊ शकत नाही. प्रदीपदादा धोदडे यांचं सुद्धा कौतुक व्यक्त करेन. या संपूर्ण स्पर्धेचा हातखंडा त्यांनी सुद्धा स्वीकारला. नेहमीच एक त्यांचा हात मदतीचा हा पुढे असतो. तदनंतर आमचे लाडके सर्वांचेच दादा गणेश दादा गोवारी यांचं सुद्धा मी गोड कौतुक व्यक्त करेन की त्यांच्या माध्यमातून सुद्धा नेहमीच सहकार्य असतं. पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक आहे. झेल खूप महत्वाचा. अरमान आहे त्या दिशेने. ओहो अरमानच्या माध्यमातून झाली चूक. आता हे काय घडलं गेलंय. जाळ फाटलं. जाळ्यातून मासा सुद्धा निसटला आणि अगदी व्यासपीठावर म्हणतायत महेश बांदेकर की हा पापलेट होता. कारण की पापलेटचा रेट सुद्धा खूप महाग आहे ना. आणि त्या पद्धतीने अगदी सुधीर सरवदे सुद्धा आहे मैदानाच्या दिशेने. आता झेल सुटले की मॅच सुटले येणाऱ्या वेळेमध्ये आणि येणाऱ्या चेंडूंमध्ये ते समजणार आहे.
ऑन साइडला खेळलाय पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावत पळत गुरुनाथ याला अगदी आपण पाहायचं झालं तर जात आहेत. 2 धाबे इथे कंप्लीट झाल्यात. एक एंडने आपण पाहू शकला धावत पळत सुटले होते फलंदाज अजय, परंतु 2च धाबेवर समाधान व्यक्त करावं लागेल. दुहेरीच्या मदतीने धावफलक 30 या अंकांवर. बक्षीस लागलं जाते. लगातार 3 चेंडूंमध्ये 3 षटकार जर लागले सुधीर सरवदेच्या बॅटमधनं तर वैभव बनसोडे यांच्याकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. अगदी हे कणेर प्रीमियर लीग आहे आणि ते काही स्वस्त नाहीये. तुम्हाला ही गोष्ट मिळवण्याकरिता सुद्धा संघर्ष हा करावा लागेल. इथून चांगली गोलंदाजी प्रकाश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्कोर कार्ड आतापर्यंत 30 या अंकांवर 30 रन्स ऑन अ कार्ड. 30 धावा या स्कोर कार्डवर लागलेत. ऑन साइडला खेळलाय पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. जास्तीत जास्त हवा गुरुनाथ आहे त्या दिशेने. झेल घेण्याची संधी. एक एंडने प्रशांत आले होते आणि जोपर्यंत चेंडूला उठून फेकी केली जाते उठले पडले घरंगलले घसरले सर्व काही पाहायला मिळालं. याला म्हणतात टांगा पलटी घोडे फरार. 2 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि स्कोर कार्ड बोर्डवर आहे एकंदरीत 32 अंकांवर. हालात चाहे जो भी हो हम रुकेंगे नहीं, गिरकर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं, हेच दाखवलंय क्षेत्ररक्षक प्रशांतने. आतापर्यंत चांगलं काम त्याच्याद्वारे झालंय. या आधी जर आपण उत्कृष्ट फिल्डर ची जी ट्रॉफी आहे ती कोणाला जाईल ही सुद्धा चर्चा होईल, कारण प्रशांतने सुद्धा चांगला कॅचेस टिपलेत या स्पर्धेमध्ये. 3 षटकारांकरिता बाळाराम सरवदे यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. सुधीर सरवदे करिता 5000 रुपयांचं कॅश प्राइज. 32 या अंकांवर धावफलक आहे 32. चला पाणी जाते परंतु जास्त वेळ आपण घेऊ नका ही विनंती करतोय, कारण की सेकंड इनिंग मध्ये आपल्यालाच बॉल दिसणार नाहीये म्हणून त्याकरिता थोडेस आपण स्ट्रगल करा आणि लवकरात लवकर आपण मॅच ऑन करायची आहे ही विनंती करतोय. आतापर्यंत 32 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. त्यानंतर आणखी एक कौतुक व्यक्त करेन विठ्ठल मामा गोवारी यांचं, कारण की हे व्यक्तिमत्व असं आहे ना कधी आपल्याला व्यासपीठावर दिसणार नाही. ते नेहमीच डाऊन टू अर्थ असतात आणि नेहमीच कधीही या परिसरामध्ये मॅच असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो त्यांचा मदतीचा हात हा नेहमीच असो. कसं कौतुक व्यक्त करायला संदीपजी गावड सर. अरमान आहे या स्पेलमध्ये आपण पाहू शकाल. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न झाला जिथून मिस्टामिंग स्ट्रोक होता. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. विठ्ठल मामा गोवारी यांनी या ठिकाणी बँजोची सुद्धा व्यवस्था केलं. जे आपण मंडप बघतो ते संपूर्ण केलेले आहेत. प्रवीणजी देशक यांचं सुद्धा सहकार्य लाभलंय, त्यामुळे त्यांची तारीफ करावी तितकीच कमी आहे. दुसऱ्या बाजूला आता इथे चुका होत आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या या चुका मिळत आहेत आणि फायदा होतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. इथे येत आहेत 4 धावा चौकार. और बघाया तिथं याची हवा लाखो न पब्लिक देई दुआ, लाखो न पब्लिक देई दुआ, लाखो न पब्लिक देई दुआ. साऱ्यानं वाटतोय हवा हवा इतिहास कायम करी नवा, इतिहास कायम करी नवा, इतिहास कायम करी नवा. रॉयल याचा हिशोब आयरा. स्कोर कार्ड बोर्डवर या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले 36 या अंकांवर 36. लिव्ह केले या चेंडूला. स्पंज सागर टोपे दर्शवतात इट्स वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 37 रन्स ऑन कार्ड. 37 या अंकांवर हे धावफलक पाहायला मिळतंय. यावेळेस स्टॅमिंग स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये यज्ञेश पाटील धावत पळत येतो. एका हाताने झेल घेण्याचे प्रयत्न अयशस्वी. चेंडू झालाय रफू चक्कर. बिलतील धावाच्या चौकार. चार धावा येत आहेत. चौकाराच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 41 या अंकांवर. चला फास्ट खेळा. 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. बघा नाणेफेकीचा कॉल जिंकला या संध्याकाळच्या सत्रामध्ये श्राव्य 11 कनेरी या संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हा थोडासा निर्णय अंगलट येईल की काय हा सुद्धा प्रश्न आहे. बॅकफुट पंच गेलाय चेंडू पुन्हा एकदा हवाई सफरवर. मिळते 6 धावा. स्टँडर्ड डिलिव्हर्ड, स्टँडर्ड डिस्पॅच, मॅक्सिमम. आपल्या दादानं प्रदीप दादानं हार साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड, आपल्या दादानं प्रदीप दादानं हार साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड, आपल्या दादानं प्रदीप दादानं हार साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड. प्रदीप दादा धोदडे यांनी, कारण की प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं एक योगदान असतं आणि मनीष यांचा डान्स सुद्धा हर्ष उल्हासित करतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण बघायचं झालं तर धाव घेण्याकरिता फौज झालेत. ओहो चिंबोऱ्या चापते चापते रह गए. आता काय म्हणावं संदीप सर.
अजून भाग्य जे आहे ते भाग्य बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आहे. नशिबाची साथ सुद्धा मिळते इथे, कारण आपल्या जीवनामध्ये फक्त 1% नशिबाचा भाग असतो, बाकी 99% भाग हा मेहनतीचा असायला पाहिजे. हे फायनलचं प्रेशर आहे संदीप सर. फायनलच्या प्रेशर मध्ये ही प्रेशर कुकरची सिट्टी वाजले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जिथून ग्राउंडेडली स्ट्रोक आपण पाहू शकाल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला उचलून फील्ड केलं जात आहे. तोपर्यंत अगदी या 2 धाबा कंप्लीट झाल्यात आणि तिसऱ्या धावेकरिता प्रयत्न होत असताना फलंदाजाला ते बाद व्हावं लागेल. 1 इनिंगची समाप्ती. थँक्यू सो मच. बँड पथक थांबेन तुम्हाला. चला जीवदानी स्पोर्ट्स, चला जीवदानी स्पोर्ट्स, चला आपण मार्गस्थ व्हा. जीवदानी स्पोर्ट्स चला मार्गस्थ व्हा प्लीज. चला जीवदानी स्पोर्ट्स मार्गस्थ व्हायचा आहे. थँक्यू बँड पथक थँक्यू. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज. मॅच होणं खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आपण जल्लोष करणारच आहोत. धावफलक बोर्डवर आहे 50 आणि विजयी होण्याकरिता 51 धाब्यांचं लक्ष आहे. 51 धाब्यांचं टार्गेट असेल आणि पंच विशेष करून दखल घ्या, कोणाला एकत्र येऊन देऊ नका. आणि आम्ही सुद्धा मायक्रोफोनवरनं बजावतच राहणार आहोत. एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज प्लीज जेणेकरून रेडी राहा. सो मी विनंती करतोय. या आपण सेकंड इनिंग करिता पुन्हा एकदा ऐकणार आहोत संदीपजी गावंड सर यांच्याकडे अगदी मायक्रोफोन सुपूर्द करतोय. आता आपण देऊया बँड पथकाला संधी. चला बँड पथक एक धून आपण सुद्धा वाजवायची आहे. थँक्यू सो मच. जे गावदेवी बँच पथक आहे त्यांच्याकरता विलासदादा मोरगे साहेबांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलं. विठ्ठल मामा समोरच आहेत ज्याने बँजोची व्यवस्था केलं. प्रवीणजी देसक हे सुद्धा त्या ठिकाणी चांगलं सपोर्ट करत आहेत. महत्वपूर्ण मॅच आणि 51 धावसंख्येचं टार्गेट आहे. महत्वपूर्ण मैच और 51 धावसंख्येचं टार्गेट है. पाजी अगर कहा जाए तो जब तालाब भरता है तो मछलियां चिट्टियों को खाती है और जब तालाब सूखता है तो चिटिया मछलियों को खाती है. म्हणजेच काय तर वेळ ही दोघांची आहे. 51 धाबा बॅटिंग करणारी टीम सुद्धा बनवू शकते. श्राव्या 11 कनेरी टीम त्या 51 धाबा चेस करू शकते असं मला वाटतं. मेगा फायनलचा मॅच आहे. एन्जॉय या ठिकाणी ज्यावेळेस बॅटिंग होत होती त्यावेळेस एन्जॉय करताना दिसलेत संदेशजी दळवी आणि कुणालजी. आपण बघितलं त्यांचे समर्थक या ठिकाणी खुश होत होते. आता डाव्या बाजूला आपण बघितलं तर संदेश भोईर पाहायला मिळत आहेत आणि त्यांची टीम या आधी जर आपण बघितलं तर पराभवाच्या छायेत गेली, परंतु आज विलासजी मोरगे सरांची टीम ही मेगा फायनलच्या मॅच मध्ये उतरत आहे. बॅटर त्यांचे उतरत आहेत. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे तो म्हणजेच यत्नेश, नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर आहे प्रशांत. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. वेळ वाया जाईल असं काही करू नका. लगेचच बॅटर जर बाद झाला तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेला पाहिजे. आणि यज्ञेशला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल लगातार जर त्याने 3 षटकार ठोकले तर. पहिलाच बॉल वाईट टाकला गेलाय. अतिरिक्त धाबेची भर पडली. या अतिरिक्त धाबेचे खातं उघडलंय ते बॅटिंग करणाऱ्या श्राव्या 11 कनेरी टीमचं. 51चं टार्गेट आहे आणि 1 धाव फलकावर. आदित्य पाटील यांनी लगातार 3 षटकारांकरता 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय यज्ञेशला. शॉर्ट बॉल, मोठा पटका, चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. क्षेत्ररक्षकाने दिली हमी. विकेटचं पतन. गॉन. चला हरिअप काही करा. खेळाडू तर मालामाल होतील, मात्र आमचे बँजो पथक सुद्धा मालामाल होतोय. त्यांच्याकरता सुद्धा पारितोषिक दिले जात आहेत.
म्हणतात ना की इकडे आजचा दिवस आहे, आजच्या दिवसामध्ये बॅटरला काहीतरी करावं लागेल. पहिला धक्का लागलाय, धावसंख्या धावपळकर आहे ती 1 धाव. नवीन बॅटर गेलाय मैदानाच्या आतमध्ये, प्रदीप गेलाय. प्रदीप मोठी जबाबदारी असेल त्याच्यावर. पुढचा बॉल. ओ प्रदीपला सुद्धा आता बीट केलंय, जोरदार अपील केलंय. आत्मविश्वास नावाचा मित्र पुन्हा जवळ घ्यावा लागेल. बीट केलंय बॅटरला, गोलंदाज होतो फिट, बैटर हो तो बीट. डॉट बॉल दबाव आलाय. बहुत खुशी हो रही है कि मेरे दोस्त विक्की बधाले जी अब दर्शक के रूप में मैच का मजा ले रहे हैं. देखिए कितने खुश दिखाई दे रहे हैं. वेरी गुड, आई लाइक इट. यस, तिथे तर एन्जॉय करतात आमचे संपूर्ण प्रेक्षक. बँजो पथकाला विनंती असेल की ज्यावेळेस मॅच सुरू असेल, चेंडू पडेल त्यावेळेस आपण शांत राहा. धावसंख्या धावपळकावर ही थंडावलेली आहे. धावसंख्या आहे ती 2 धावा. जिंकण्याकरता श्राव्या 11 खनेर टीमला आवश्यकता आहे 51 या धावसंख्येची आणि अजूनही 49 धावा त्यांना बनवायच्या आहेत उर्वरित चेंडूंमध्ये. कोळवट्यामध्ये चेंडूला खोदून काढलाय. चेंडू मिडऑन मधून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक फंबल होतं, त्याचा फायदा उचलला जाईल काय? 2 धावा होतील काय पूर्ण? डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या पोहोचली 4 वर. या षटकाचा जर विचार केला, चेंडूंचा विचार केला तर अधिकृतरित्या 4 चेंडू टाकून झालेत, म्हणजे 4 धावा झालेत. 47 धावा अजून पाहिजेत. बहुत ही रोमांचक मैच. दर्शक पूरी उत्साह के साथ इस मैच का आनंद ले रहे हैं और होना भी चाहिए क्योंकि फाइनल मैच है. दोनों टीमें जबरदस्त परफॉर्म कर रही हैं. एक ने 50 रन बना दिए हैं, 51 रन का टारगेट दिया है और देखना यह है कि बैटिंग करने वाली ये टीम इस लक्ष्य को कैसे प्राप्त करती है. पाहूया आपण धावफलकावर काय परिणाम झालाय. धावसंख्या पोहोचली ती 5 वर आणि 5 बॉलची समाप्ती. फक्त 5 धावा झाल्यात. प्रत्युत्तर देताना आता मोठेच फटके खेळावे लागतील बॅटिंग करणाऱ्या श्राव्या 11 कनेर टीमला. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल लॉंग लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलाय. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतात 4. चौकार. थँक्यू सो मच. लाईट बंद करा. 1 ओव्हर की समाप्ती के बाद 9 धावा धाव पळकावर झालेत आणि 18 मध्ये आता 42 धावांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजेत 42 धावा. और ये पावर प्ले तो नहीं अभी ना, 18 रन में अभी 18 गेंदों में 42 रन की आवश्यकता है. देखना है कि किस प्रकार ये अमरीश पुरी जी को भेज दिया कि फाइनल मैच की कमेंट्री करो. अरे भाई मैं तो कहता हूं ताबड़तोड़ बल्लेबाजी करो तभी तो ये रन बनेंगे. बहुत बड़ा टारगेट है. ओए ध्यान से खेलो. 18 मध्ये 42 ची गरज आहे. गोलंदाजाने हुकचा चेंडू जो खेळायचा होता बॅटरला तो जमलं नाही आणि लॉंग लेग क्षेत्रामध्ये झेल टिपलाय. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. गॉन. थँक यू. थँक्यू सो मच. 17 मध्ये 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 42 ची गरज आहे. पाहूया नवीन गेलेला बॅटर आता अरमान काय करतोय. जबरदस्त खेळ त्याचा राहिलाय पहिल्या दिवसामध्ये आणि आता सुद्धा आवश्यकता आहे 17 मध्ये 42 ची. धावा होऊ शकतात. प्रयत्न करावे लागतील बॅटरला. ओ तो प्रयत्न तर केलाय परंतु थेट चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या भेटीला. विकेट डाऊन. बॅक टू बॅक. बॅक टू बॅक. आणखीन एक धक्का. गॉन. थँक्यू.
9 धावा आणि लगातार जर आपण बघितलं तर 2 धक्के दिलेत गोलंदाज अक्षयने. विकेट हॅट्रिकवर तो आलाय. अरमानला गोल्डन डकचा शिकार केलेला आहे. आता लढण्याकरता नवीन बॅटर गेलाय प्रकाश. बॉलर कमी आहे मात्र इथे प्रकाश टाकावा लागेल बॅटरला, कारण स्थिती जर जाणून घेतली तर 16 बॉल शिल्लक आहेत आणि 16 बॉल मध्ये 42 ची आवश्यकता. 16 चेंडू 42 धावांची गरज आहे. बॉलर ऑन हैट्रिक. अब देखना है कौन सा ट्रिक अपनाएंगे तीसरा विकेट लेने के लिए. चांगल्या पद्धतीने या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वळवलं. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार होता परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. दोघांमध्ये कॉलिंग नव्हती. यस नो अँड वेट, हा ना आणि थांब या तिन्ही गोष्टी बॅटरच्या अद्यावत व्हायला पाहिजे. एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं दुहेरीमध्ये प्रवेश होतोय. धावा बनलेत त्या 10 धावा. 15 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बॉल मध्ये जिंकण्याकरता 41 धावांची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडूला कोण काढलं होतं. एक धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. फेकी येईपर्यंत कदाचित तिसरी धाव सुद्धा मिळेल काय बॅटरला. आणि काय घडलंय, विकेटचं पतन लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 4था धक्का. 4 गडी बाद. धाव संख्या 12. मेगा फायनलचा मॅच आपण बघताय. थँक्यू बँच पथक. मेगा फायनलच्या मॅच मध्ये 14 बॉल मध्ये पाहिजेत 38 धाबा. 14 मध्ये 38. काहीतरी करावं लागेल, लढावं लागेल. म्हणतात ना आयुष्याच्या चित्रपटाला ज्या पद्धतीने आपण गिरवायचं असतं तसंच इथे बॅटरला सुद्धा त्याच पद्धतीनं आपला मॅच गिरवावा लागेल, मॅच रंगवावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेल्या खेळण्याकरता तो म्हणजेच निलेश. निलेशवर जबाबदारी मॅच जिंकण्याची. ओहो पुढे आलाय बॅटर. चेंडूला टोळवलं जात आहे. पाहूया किती धाव मिळतील आणि काय घडलंय. मिळतात धावा 4. चौकार. कनेर प्रीमियर लीग मधील शानदार स्ट्रोक. धाव संख्या 4 ने पुढे सरकली. धाव संख्या पोहोचली 16 वर. 16 धावा. फुल टॉस बॉल. टायमिंग व्यवस्थित करू शकला नव्हता बॅटर. शॉर्ट मिडविकेट मध्ये फिल्डर तिथे तैनात होता. एकच धाव मिळेल. धाव संख्या झाली आहे ती 17 धावा. इथे जर आपण विचार केला 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांमध्ये 17 धावा झालेत. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 34 ची आवश्यकता. 12 चेंडू 34 धावा. अपाजी अब क्या कुछ कहना है. 12 गेंदों में 34 रन बनेंगे. देखिए मुझे लगता है कि ये 51 रन का जो लक्ष्य है वो धीरे धीरे असंभव सा होता हुआ प्रतीत दिखाई दे रहा है. जितनी संयम जो है मुझे लगता है बल्लेबाजी करने वाली टीम ने पूरी तरह से खो दिया है. अभी भी मौका है. 2 ओवर हैं. संयम रख के अगर एकाग्र का साथ अच्छे से ताबड़तोड़ बल्लेबाजी कीजिए. 12 मध्ये 34 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 34 धावा. निलेश स्ट्राइक इनकडे असेल. ओ लेग स्टंप थोडासा मिसिंग बॉल होता त्यामुळेच एक धाव मिळेल बॅटरला. लेग बाईचा इशारा पंचाने दर्शवला. एक धाव मिळाली या षटकामध्ये. सुधीर एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्या या चेंडूवर बॅटर बीट होतोय. धाव संख्या यावेळेला झाली आहे ती 18 धावा. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये जिंकण्याकरता 33 ची आवश्यकता आहे. षटकार चौकाराशिवाय पर्याय नाही. कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागतील या मॅचला जिंकण्याकरता बॅटरला. गोलंदाज तयार. सुधीर पुढे येऊन खेळायचं होतं बॅटरला. एक धाव तर मिळेल. ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक चुकला जातोय. त्याला चकवा देत चेंडू 1 नाही 2 नाही 3 नाही 4 धावांकरता निसटतोय. चौकार. स्कोर मूव्स ऑन 22. हे बघू शकतात कॅमेरामॅनने चांगले दृश्य टिपले जिथे आमचे प्रेक्षक राजा नाचतायत. धाव संख्या 22. 51 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे
अजूनही फार मोठा पल्ला गाठायचा आहे. 10 मध्ये 29 ची गरज. बघितलं तर बॅटवर व्यवस्थित चेंडू घेतला जातोय. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये वळवला. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकते. निलेशला परतावं लागतं. बॅटिंग करणाऱ्या टीमला यावेळेला लागलेला आहे 4था धक्का. थँक्यू. 5 गडी बाद धाव पळकावर धाबा जर आपण बघितल्या तर सध्याच्या घडीला आहे त्या फक्त आणि फक्त 23 धाबा. 9 मध्ये 28 ची गरज आहे. 9 बॉल 28 ची आवश्यकता. अशक्य शक्य असं काहीच नाही. लढावं लागेल कारण इथे सुद्धा त्या धावा बनू शकतात. दोन्ही जे संघ मालक आहे ते सुद्धा चांगला प्रतिसाद देतात या स्पर्धेला. दाखल झालेल्या सर्व संघांनी सपोर्ट केलाय त्यामुळेच इतकी चांगली कन्नड प्रीमियर लीगची स्पर्धा तुमच्या डोळ्यासमोर येतोय. 9 मध्ये 28 ची गरज. कोलरटामध्ये चेंडू होता. 1 धाव तर मिळेल. मिडॉन मध्ये चेंडू गेलाय. डीप मिडॉन मधून थ्रो येण्याआधी एकच धाव बॅटर पूर्ण करतायत. एका धाब्यानिशी बॅटर विकासने आपलं अकाउंट ओपन केलंय आणि संघाला नेऊन ठेवलंय 24 वर. स्कोर इज 24. 8 मध्ये 27 ची गरज. हवाई सफर करणं गरजेचं आहे या वेळेला. मोठा फटका करण्याकरता बॅटर तो उत्सुक होते. चेंडू आता जातोय फाईन लेग पट्ट्या बाहेर. मिळतील 4 चौकार. थँक्यू. धाव संख्या झाली आहे ती 28 धाबा. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 मध्ये 23 पाहिजेत. मॅच अजूनही रंगलाय. मॅच अजूनही रंगवलाय. रंगरंगोटी बॅटर या ठिकाणी करतायत. पुढचा बॉल दांडी गोल. दांडी गोल. विकेटचं पतन. 6वा धक्का. 6 गडी बाद या ठिकाणी झालेले आहेत. थँक्यू बँजो पथक. पुन्हा एकदा स्थिती काय आहे या मॅचची ती प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचूया. 6 गडी बाद धाव पळकावर धाबा आहेत त्या 28 धाबा. 6 बॉल मध्ये पाहिजेत 23 धाबा. 6 मध्ये 23 ची गरज आहे. कर्मभूमीच्या या जगात प्रत्येकाला श्रम हे करावेच लागतायत. देवाने हातामध्ये रेषा दिलेत. त्या रेषामध्ये रंग आपल्यालाच भरावे लागतायत. ते रंग भरण्याचं काम आता गोलंदाज करेल की फलंदाज करेल पाहूया. या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम केलं जाईल काय. आप क्या कुछ कहना चाहोगे अभी इस वक्त पाजी? देखिए 6 में चाहिए 23. ऐसी हालत हो गई है मेरे पास कहने के लिए कुछ भी नहीं बचा है. अब तो औपचारिकता ही रह गई है. परंतु मॅच बनू शकतात बॅटर. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल काय. तो पोहोचण्याआधी बॅटर 2 धावा पूर्ण करतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचा प्रत्यय आता यावेळेला बॅटरचं पाहायला मिळालं. 2 धाब्यांच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे 30 धाबा. 5 चेंडू आणि 21 ची आवश्यकता. कष्टाचा वाळवंट पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ कधीच मिळणार नाही. इथे सुख पाहिजे असेल तर कष्ट करावे लागतील. विजेता बनायचा असेल तर मेहनत घ्यावी लागेल. फुलटॉस बॉलवर चढवलाय हल्ला आणि इथे हल्ला करत असतानाच मात्र विकेट मिळवलंय. विकेट डाऊन गॉन. थँक्यू. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 21 ची गरज आहे. जिद्द आहे म्हणूनच इथे चांगली गोलंदाजी होत आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमची. जिद्दीचे पंख असलेले पक्षी यशाचे शिखर गाठल्याशिवाय राहू शकत नाही आणि यश मिळवण्याकरता त्यांनी प्रयत्न केलेत. आता बॅटर प्रयत्न करतील काय. पुढचा बॉल फुल पिच बॉल होता. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये चेंडूला खेळून काढलं. 1 धाव पूर्ण केली. एकच धाव या वेळेला बॅटरला मिळाली. ओव्हर थ्रो झालाय. ओव्हर थ्रोचा फायदा होतोय.
2 धावा ते पूर्ण करतायत. 2चं रूपांतर केलं त्याने 3 मध्ये आणि कदाचित 3चं रूपांतर 4 मध्ये सुद्धा होऊ शकेल काय. इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळत आहेत यावेळेला 3 धावा. 3 चेंडू आणि 18ची गरज आहे. धाव संख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात. 33 धाबा, 3 बॉल आणि 18 धाब्याची गरज आहे. संदेश दळवी यांच्या सोबत हस्तांतरण करतायत, चिरप करतायत. त्यांचा संघ जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. 3 मध्ये 18. मॅच मध्ये शेवटचा चेंडू पडेपर्यंत आपण भाकीत करू शकत नाही. काय घडले बघूया. इम्पॅक्ट इन लाईन, विकेटचं पतन, पायचीची अपील केली आणि पंचांचं बोट आकाशाकडे. गॉन. गावदेवी बँचो पथक विरार फाटा चांगलं वादन करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला 2 बॉल मध्ये 18ची गरज आहे. कॅमेरामॅन कपिल पाटील यांचं कौतुक करेन कारण हे क्षण ते कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत, एन्जॉय करतायत प्रेक्षक राजे. 2 चेंडू आणि 18 धावांची गरज. आता सध्याच्या घडीला 1 चेंडू आणि धावांची गरज असेल ती म्हणजे 17 धावांची गरज आहे. यंदाच्या वर्षातला आपल्याला मिळेल चॅम्पियन संघ तो आहे. यावेळेस आपण पाहतोय पावलांमध्ये थोडीशी गडबड झाली आहे. बघा प्रेक्षक राजे आपण पाहतोय खूप मेहनत घेत असताना या स्टँडिंग ओवेशन देत असताना यंदाच्या वर्षातला चॅम्पियन संघ मिळतोय जीवदानी स्पोर्ट्स संघ. इथे उपस्थित सर्व खेळाडू आपण पाहतोय एन्जॉय करत आहे मॅचला. कणेर हा संघ आपण पाहतोय थोडासा धावांच्या गतीत कमी पडला. एका बाजूला चॅम्पियन हे गीत सुद्धा तयार ठेवा. डीजे चॅम्पियन हे गीत लावा. थँक्यू 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 बँड पथक थँक्यू. थँक्यू डीजे. या ऐकूया चॅम्पियन सॉन्ग प्ले करायचं आहे. डिक्स बॉय.